आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। हिंदूंची लोकसंख्या घटल्याचा अहवाल सादर। शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती साजरी। शहर परिसरात शिवजयंतीला उत्साहात प्रारंभ। शहरामध्ये भल्या पहाटे शिवजागराला प्रारंभ। 10वीचा निकाल 76.91%। उडुपी प्रथम क्रमांकावर। राणी चन्नम्मा विद्यापीठात हिंदी विभाग सुरू करण्याची मागणी। निवडणूक निकाल आणि जय पराजयाची चर्चा सुरू। ईव्हीएम यंत्रे स्ट्रॉंग रूम मध्ये बंदिस्त। दुसरे रेल्वे गेटवर रेल्वे थांबून राहण्याची समस्या नियमित। लोकसभेनंतर कर्नाटकात होणार ऑपरेशन नाथ। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएसई द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएसई द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 साली आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली होती। या परिषदेने आता भारतातील धार्मिक लोकसंख्येनुसार एक अहवाल प्रसिद्ध केला आहे। मागच्या काही दशकांमध्ये भारतात लोकसंख्या शास्त्रीय दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत, असे या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। या अहवालातील माहितीनुसार 1950 ते 2015 या काळामध्ये भारतात बहुसंख्य असलेल्या आणि प्रमुख धर्म असलेल्या हिंदूंच्या लोकसंख्येत 7.8% घसरण दिसून आली आहे। तर त्याचवेळी आपल्या शेजारच्या राष्ट्रांमध्ये त्यांच्या देशातील प्रमुख धर्माच्या लोकांची संख्या वाढताना दिसत आहे। हिंदूंची लोकसंख्या घसरत असतानाच या अहवालात इतर धार्मिक गट जसे की मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि शीख यांच्याही लोकसंख्येची माहिती दिली आहे। हिंदूंसह जैन आणि पारशी या धार्मिक गटाचीही लोकसंख्या कमी झाली आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती साजरी। शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे सीमा भागातील परंपरेनुसार गुरुवार दिनांक 9 मे रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली। सकाळी छत्रपती शिवाजी उद्यान येथे प्रेरणा मंत्र म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व जलाभिषेक घालण्यात आला। शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते विधीपूर्वक पूजन करण्यात आले। शिवभक्त पूजा केणीकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून महाराजांची सामूहिक आरती झाल्यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी असा जय जयकार केला। यावेळी उपस्थित शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे सरचिटणीस JB शहापूरकर, मारुती पाटील, उमेश तहसीलदार, विजय कुंटे, सोलोनी भोसले यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहर परिसरात शिवजयंतीला उत्साहात प्रारंभ। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या अखंड जयघोषात गुरुवारी शिवजयंती उत्सवाला प्रारंभ करण्यात आला। मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे परंपरेनुसार आज गुरुवारी सकाळी अपूर्व उत्साहासह भक्तिभावाने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला। शिवजयंती निमित्त मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे आज सकाळी प्रथम विविध गड किल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतींचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे स्वागत करण्यात आले। त्यानंतर शहरातील नरगुंदकर भावे चौक येथे मंडपात स्थापलेल्या शिवमूर्तीचे पूजन केले गेले। पूजनानंतर शिवरायांची आरती म्हणण्यात आली। या प्रसंगी मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव वाष्टेकर, शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, महादेव पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर,
मदन बामणे, विकास कलघटगी, राजू पावले, नगरसेवक रवी साळुंखे, दत्ता जाधव, विकास कलघटगी आदींसह बहुसंख्य शिवभक्त व युवा कार्यकर्ते उपस्थित होते. शहरात भल्या पहाटे शिवजागराला प्रारंभ. श्री शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी भल्या पहाटे शिवजागराला प्रारंभ झाला. तसेच शहराच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवरायांचा जयघोष सुरू झाला. विविध ठिकाणाहून येणाऱ्या शिवज्योतींचे स्वागत करण्यासाठी शिवभक्त मंडळी सज्ज झालेली असल्याचे दिसून आले. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले. मंडळाचे उपाध्यक्ष मालोजी अष्टेकर, उपाध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, कार्यवाह मदन बामणे, कार्यवाह विजय पाटील, गणेश दड्डीकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नगरसेवक रवी साळुंखे, मोतेश बारदेशकर यांच्यासह इतर पदाधिकारी यांनी शिवज्योतींचे स्वागत केले. महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतींचे उत्साहाने स्वागत करण्यात आले. यावेळी शिवरायांचा जयघोष करून मानाचा मुजरा करण्यात आला. 10वीचा निकाल 76.91%. उडुपी प्रथम क्रमांकावर. यंदाचा SSLC अर्थात 10वी परीक्षेचा निकाल आज गुरुवारी सकाळी जाहीर झाला असून या परीक्षेत राज्यातील 6.31 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे परीक्षेचा निकाल 76.91% लागला आहे. यावेळी या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली आहे. यंदाच्या SSLC परीक्षेमध्ये सर्वोत्तम निकालासह उडुपी जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असून यादगिरी शेवटच्या स्थानावर आहे. राज्यातील 4.41 लाख मुले आणि 4.28 लाख मुली अशा एकूण 8.69 लाख विद्यार्थिनी यावेळी SSLC परीक्षेला बसले होते. यापैकी 6,31,204 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील विविध 2,750 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. यावेळी परीक्षा देणाऱ्यांमध्ये 18,225 खासगी विद्यार्थी, 41,375 पुनरावृत्तीचे विद्यार्थी आणि 5,424 दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश होता. राणी चन्नम्मा विद्यापीठात हिंदी विभाग सुरू करण्याची मागणी. राणी चन्नम्मा विद्यापीठात हिंदी विभाग सुरू करावा अशी मागणी राणी चन्नम्मा विश्वविद्यालय हिंदी प्राध्यापक संघातर्फे राज्यपालांना भेटून केली जाणार आहे. लवकरच राज्यपालांची भेट घेतली जाणार आहे. याची दखल प्राध्यापकांनी घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. लवकरात लवकर विभाग सुरू करण्याची मागणीही केली जाणार आहे. अनेक प्राध्यापकांनी मते मांडताना RCU मध्ये हिंदी विभागाची आवश्यकता असल्याचे व्यक्त केले. RCU मध्ये हिंदी विभाग नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी सहन कराव्या लागत आहेत. हिंदी विषयामधून पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूर किंवा धारवाड येथे जावे लागते. मात्र त्यासाठी हा विभाग सुरू करण्याची प्राध्यापकांची मागणी आहे. निवडणूक निकाल आणि जय पराजयाची चर्चा सुरू. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर आता उमेदवारांच्या जय पराजयाच्या चर्चेने जोर घेतला आहे. हॉटेल, दुकान, सार्वजनिक ठिकाणी आदी ठिकाणी चर्चा आहे. कोणाला किती मते पडतील, कोणाचा किती मताच्या फरकाने विजय होईल याचे आडाखे बांधले जात आहेत. एकीकडे लोकसभा निवडणूक जिंकण्याची आणि हरण्याची चर्चा होत असली तरी दुसरीकडे सट्टेबाजीही जोरात सुरू आहे. काही ठिकाणी ते NDAच्या उमेदवारासाठी पैज लावत आहेत तर काही ठिकाणी ते इंडिया उमेदवारासाठी पैज लावत आहेत. शहर परिसरात 1,000 रुपयांपासून ते लाखांपर्यंत सट्टा लावला जातोय. सट्टेबाजीचा प्रकार रोखण्यासाठी पोलीस विभागही लक्ष ठेवून आहे. मात्र चोरून सट्टा सुरू आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार असून मतदारांना महिनाभरापेक्षा जास्त काळ वाट पाहावी लागणार आहे. EVM यंत्रे स्ट्रॉंग रूम मध्ये बंदिस्त. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील EVM यंत्रे येथील RPD महाविद्यालयातील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आली आहेत. तेथील स्ट्रॉंग रूम 4 जून रोजी म्हणजेच मतमोजणीच्या दिवशीच उघडली जाणार आहेत. त्या ठिकाणी निमलष्करी दलाच्या जवानांचा तसेच कर्नाटक पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे. बुधवारी अपर जिल्हाधिकारी तसेच बेळगाव लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारसंघांचे सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी स्ट्रॉंग रूमला भेट दिली. त्यांनी तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. तेथे खबरदारी म्हणून CCTV कॅमेरे बसवले आहेत. मतमोजणी पूर्ण होईपर्यंत तेथील बंदोबस्तही कायम राहणार आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी RPD महाविद्यालयात होणार आहे तर चिकोडी येथील मतमोजणी चिकोडी येथे करण्यात येणार आहे. दुसरे रेल्वे गेटवर रेल्वे थांबून राहण्याची समस्या नियमित.
टिळकवाडी येथील दुसरे रेल्वे गेटवर रेल्वे थांबून राहण्याची समस्या नित्याची बनली आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रहदारी पोलिसांची उपस्थिती असून देखील येथून मार्ग काढणारे प्रवासी त्रस्त होत आहेत. टिळकवाडीतील दुसऱ्या रेल्वे गेट परिसरामधून निघणाऱ्या रेल्वेच्या ठराविक वेळेस वाहतुकीची कोंडी होत आहे. सध्या येथे दुपदरी रेल्वे मार्ग असल्यामुळे 2 रेल्वे एका वेळी जात असतात. अशा वेळी या मार्गावरून जाण्यासाठी दुचाकी आणि 4 चाकी वाहनांची नेहमीच गर्दी असते. सकाळी आणि सायंकाळी मोक्याच्या गर्दीच्या वेळी ही समस्या नेहमीच उद्भवत आहे. यावर उपाययोजनांसाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी होत आहे. लोकसभेनंतर कर्नाटकात होणार ऑपरेशन नाथ. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातही ऑपरेशन नाथ राबवले जाणार असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन 45 यशस्वी ठरेल असा दावाही त्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आयोजित शिंदे गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ऑपरेशन नाथचा उल्लेख केला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की देशातील 25 राज्यातून शिवसेनेला प्रतिसाद लाभत आहे. राजस्थानातील 4 अपक्ष आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना प्रमुखांच्या विचारांची साथ जोडणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम केला म्हणूनच एकनाथ शिंदे आता सर्वत्र ओळखले जात आहेत. कर्नाटकातही अशाच काहीशा हालचाली सुरू झाल्या आहेत. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. बिगेस्ट फेस्टिव ऑफर्स इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSE देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSE द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSE द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यातील घरपट्टीसाठी 5% असलेली सवलत अनेक बेळगावकरांना मिळाली नाही. घरपट्टी भरून घेण्याच्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे लोकांना केवळ 10 ते 12 दिवसच या सवलतीचा लाभ मिळाला. त्यामुळे 5% सवलत वाढवून द्यावी अशी मागणी करणारा प्रस्ताव महापालिकेने नगर प्रशासन खात्याकडे पाठवला असला तरी त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. दरवर्षी एप्रिल महिन्यात राज्यभर नगर विकास खाते चालू वर्षाची घरपट्टी भरल्यास 5% सवलत देते. यंदा सुद्धा ही सवलत लागू करण्यात आली होती. या सवलतीमुळे दरवर्षी एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात महसूल जमा होत असतो. ऐनवेळी तांत्रिक बिघाडामुळे सुरुवातीचे तब्बल 18 दिवस लोकांना घरपट्टी भरता आली नाही. त्यामुळे 5% सवलत ही मिळाली नाही. आकडेमोड जोरात, उमेदवार निवांत. गेल्या 1 ते 1.5 महिन्यांपासून प्रचाराच्या धावपळीत मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी मतदानानंतर बुधवारी उसंत घेतली. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली प्रचाराची धामधूम संपली आहे. कारवार लोकसभा मतदारसंघात 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची चांगलीच धावपळ झाली. यामुळे भाजप उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागरी यांनी आपल्या शिरसी येथील मुक्कामात कुटुंबांना वेळ दिला. यावेळी त्यांनी आपल्या शेतमळ्यात असलेल्या सुपारी बागेत फेरफटका मारला. त्यानंतर त्यांनी दिवसभर कुटुंबियांसोबत वेळ घालवला. पाईपलाईन रोड वाहतुकीसाठी बंद. पाईपलाईन रोड ते साई मंदिर या मार्गावरील वाहतूक गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहे. येथे रस्त्याची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. यामुळे मार्गात मातीचे ढिगारे, खडी आणि सिमेंट पडल्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. गणेशपूर रस्त्यावर मारुती मंदिर आहे. मंदिराजवळील रस्ता पाईपलाईन रोड मार्गे साई मंदिराकडे जातो. रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे. गटार बांधकाम, रस्त्याची दुरुस्ती आणि पादचाऱ्यांसाठी पदपथ निर्माण करण्यात येत आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक बॅरिकेड्स आणि माती टाकून बंद करण्यात आली असून पर्यायी मार्गे वळवली जात आहेत. या ठिकाणची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवल्यामुळे अनेकांना वळसा घालून जावं लागतं. रस्ते कामामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. परिवहनकडून सर्व मार्गावर सुरळीत बस सेवा.
वायव्य परिवहन महामंडळाकडून सर्व मार्गावर बस सेवा सुरळीत सुरू झाली आहे. लोकसभेसाठी मतदानाच्या निमित्ताने मंडळाच्या बसेस निवडणूक कार्यासाठी घेतल्या होत्या. या बसेस निवडणूक कार्यातून मुक्त होऊन प्रवासी सेवेसाठी उपलब्ध झाल्याने बसचे कोलमडलेले वेळापत्रक व्यवस्थित झाले. निवडणूक विभागाकडून लोकसभेच्या मतदान कार्यासाठी निवडणूक कर्मचारी, निमलष्करी दल, पोलीस, ईव्हीएम मतदान यंत्राची ने-आण करण्यासाठी मागील 3 दिवस परिवहन मंडळाच्या बसेस वापरल्या होत्या. 6 मे रोजी सकाळी निवडणूक कार्यासाठी म्हणून परिवहन मंडळाकडून 1524 बसेस घेतल्या होत्या. मंगळवारी मध्यरात्री या बसेस निवडणूक सेवेतून मुक्त झाल्या. आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरात घसरण. एपीएमसीत कांदा दरामध्ये 100 रुपयांची घसरण झाली आहे. कांदा आवक वाढल्यामुळे ही घसरण झाली. कांदा दर प्रति क्विंटल 1500 ते 2500 रुपये होता. महाराष्ट्रातील 70 गाड्या व कर्नाटकातील 15 गाड्या कांद्याची आवक झाली होती. लहान कांदा प्रति क्विंटल 1500 ते 1800, मध्यम कांदा 1800 ते 2200 आणि मोठ्या कांद्याला 2200 ते 2500 रुपये दर होता. इंदूर स्थानिक व आग्रा बटाटे दाखल झाले होते. इंदूर बटाट्याच्या 10 गाड्या आल्या. बटाट्यांना प्रति क्विंटल 2800 ते 2900 रुपये दर होता. आग्रा बटाट्याचाही 10 गाड्या दाखल झाल्या असून 2500 ते 2600 रुपये दर होता. तसेच स्थानिक बटाट्याला 3100 रुपये दर होता. या बटाट्याच्या 250 पिशव्या दाखल झाल्या होत्या. मतदार याद्यातील चुका यावेळीही कायम. बेळगाव लोकसभेसाठी मंगळवारी शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. मात्र मतदार याद्यांमधील गोंधळ काही यावेळी चुकला नाही. काही ठिकाणी मतदार याद्यांमध्ये चुकीची नावे व काहींची नावेच नसल्याने गोंधळ निर्माण झाला. काही ठिकाणी मृतांची नावेही मतदार यादीमध्ये कायम होती. कंग्राळी खुर्दमधील बूथ क्रमांक 39 मध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाला. बहुतांश ठिकाणी मराठी मतदार याद्या उपलब्ध झालेल्या नव्हत्या, त्यामुळे मराठी बहुल भागामध्ये अनेकांची गैरसोय झाली. दिव्यांगांचे 81% मतदान. जिल्ह्यातील दिव्यांगांनी लोकसभा निवडणूक प्रक्रियेत हिरिरीने भाग घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात त्यांचे 81% मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बेळगाव व चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात येणारे 16 विधानसभा मतदारसंघ आणि कारवार लोकसभा मतदारसंघात येणारे खानापूर आणि कित्तूरमधील 2 अशा एकूण 18 विधानसभा मतदारसंघात दिव्यांगांसाठी विशेष मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली होती. सदर मतदारसंघातील एकूण 52,760 पैकी 42,852 दिव्यांगांनी मतदान केले आहे. ही आकडेवारी पाहता 81% मतदान झाले आहे. लोकायुक्तांची खानापूरला 15 रोजी जनसंपर्क सभा. जिल्हा लोकायुक्त खात्याने खानापूर तालुक्यात बुधवार दिनांक 15 मे रोजी जनसंपर्क सभा घेणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे. सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये तालुका पंचायत कार्यालयाच्या सभागृहात ही सभा होणार आहे. या सभेला खानापूर तालुक्यातील सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे अशी सूचना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी केली आहे. तालुक्यातील अधिकाऱ्यांनी कोणतीही सरकारी अधिकृत कामे वेळेत केली नसतील तशा तक्रारी जनतेने येथे कराव्यात असे आवाहन केले आहे. ज्यांना जाहीर तक्रार करायची नसेल त्यांनी गुप्तपणे तक्रार करावी. संबंधितांची नावे गुपित ठेवली जातील. अधिक माहितीसाठी लोकायुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. कर्नाटक पोलिसांचे नड्डा मालवीय यांना समन्स. अनुसूचित जाती जमातीच्या लोकांविरोधात द्वेष पसरवल्याबद्दल कर्नाटक पोलीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि पक्षाचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांना समन्स पाठवले आहेत. दोन्ही नेत्यांना पुढच्या 7 दिवसांच्या आत बंगळुरूमधील हाय ग्राउंड पोलीस स्थानकात हजर व्हावे लागणार आहे. नड्डा यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाला आहे. कर्नाटक मुख्य निवडणूक आयुक्तांनी भाजपाला ही पोस्ट काढून टाकण्यास सांगितले होते. मात्र पक्षाने तसे न करताच निवडणूक आयोगाने एक्सला नोटीस पाठवली होती. त्यानंतर एक्सने हा व्हिडिओ काढून टाकला आहे. मुलीची छेड काढल्याच्या रागातून बापाकडून 2 भावांचा खून. अल्पवयीन मुलीची सतत छेड काढत असल्याच्या रागातून मुलीच्या बापाने 2 भावांचा चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी सकाळी सौंदत्ती तालुक्यात घडली. मायाप्पा सोमाप्पा अळगोडी व यल्लाप्पा सोमाप्पा अळगोडी अशी मृतांची नावे आहेत. फकीरप्पा असे संशयिताचे नाव आहे. मुरगोड पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता कारागृहात रवानगी केली.
घटनेची माहिती मिळताच मुरगोडचे पोलीस निरीक्षक आय.एम. मठपती, उपनिरीक्षक हिरेगौड यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. खुनानंतर फकीराप्पा तेथेच बसून होता. त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळे यांनीही घटनास्थळी व पोलीस ठाण्याला भेट देऊन माहिती घेतली. डॉक्टर नवीन आर्या, डॉक्टर श्रीनिवास यांना लॉन टेनिसचे अजिंक्यपद. युनियन जिमखाना मैदानावरच्या लॉन टेनिस कोर्टवर भारतीय दंत संघटना बेळगाव शाखेच्या वतीने झालेल्या राज्यस्तरीय लॉन टेनिस खुल्या वरिष्ठांच्या सिंगल स्पर्धेत डॉक्टर श्रीनिवास विजेते, डॉक्टर नवीन दोडवोड उपविजेते, तर खुल्या सिंगल लॉन टेनिस स्पर्धेत आर्या विजेते, तर डॉक्टर तौसिक उपविजेते, तर दुहेरीच्या गटात डॉक्टर नवीन दोडवोड व डॉक्टर आर्या विजेते, तर डॉक्टर कौशिक इंदुशेखर यांनी उपविजेतेपद पटकावले. उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक शिरीष गोगटे, डॉक्टर महेशचंद्र, डॉक्टर नवीन दोडवोड, डॉक्टर राधाकृष्ण हरेवाडकर, डॉक्टर बिंदू होसमनी, डॉक्टर सुशांत वांझरे, दंतवैद्य सुमित गोयल, डॉक्टर राधाकृष्ण, डॉक्टर जगदीश काडमन्नावर, डॉक्टर सचिन शिवणगेकर, डॉक्टर सर्वेश शिरोलगेन, डॉक्टर विश्वनाथ तेलकर, डॉक्टर अनुपम पाटील, डॉक्टर मयुरी धाकोजी, डॉक्टर नेत्रावती सबनीस, डॉक्टर मेहताब अली बंकापुरे, डॉक्टर मधुसूदन मुरकुटे, डॉक्टर समीर पोटे, डॉक्टर अरुंधती पोटे, दीपक पवार, सुमित गोयल, तर स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर भरत एसवी व डॉक्टर सुमंत गोयल या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. मुंबई इंडियन्स प्लेऑफ शर्यतीतून बाहेर, दारुण अपयशाची कारणे कोणती? हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघ हा सध्याच्या इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामातील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. या हंगामात मुंबईची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही आणि त्याचा फटका संघाला बसला. सर्वच विभागात चमक दाखवण्यात अपयशी ठरलेल्या मुंबईच्या निराशाजनक कामगिरीची प्रमुख कारणे कोणती? हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली संघ कामगिरी का उंचावू शकला नाही याचा आढावा घेण्यात येईल. पॅरिस सेंट जर्मेनला नमोबत डॉर्टमंडशी अंतिम फेरीमध्ये धडक. तारांकित आघाडीपटू किलियन एम्बापेचे पॅरिस सेंट जर्मेन संघाला युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉलचे जेतेपद मिळवून देण्याचे स्वप्न पुन्हा अधुरेच राहिले. जर्मन क्लब बोरुसिया डॉर्टमंडने सेंट जर्मेनवर विजय मिळवताना अंतिम फेरीमध्ये धडक मारली. डॉर्टमंडने उपांत्य फेरीमधील दोन्ही टप्प्यातील लढती 1-0 अशा फरकाने जिंकल्या. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.